नवी मुंबईतील स्पार्कल 6चा यशस्वी समारोप. KLE सोसायटीच्या KLE कॉलेज ऑफ लॉ, नवी मुंबई यांनी आयोजित केलेला स्पार्कल 6 22 मार्च 2025 रोजी संपन्न झाला. संपूर्ण भारतातून 50 संघांनी या हायब्रिड कार्यक्रमात भाग घेतला. मूट कोर्ट स्पर्धेत KES श्री जयंतीलाल H. पटेल लॉ कॉलेज विजयी ठरला आणि अलायन्स युनिव्हर्सिटी बेंगळुरू उपविजेता ठरला. क्लायंट काउन्सिलिंग स्पर्धेत दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी DSNLU विजेते ठरले आणि IILM युनिव्हर्सिटी गुरुग्राम उपविजेता ठरला. माजी मुख्य न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती मिलिंद जाधव, न्यायमूर्ती PS दिनेश कुमार यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार या समारोप समारंभाला उपस्थित होते. इंस्टीट्यूशन को, टीचर्स को रेस्पेक्ट देने का एक बहुत बड़ा मायने रखता है. जो भी स्टूडेंट्स है, हमारे सनातन सिस्टम में कहा है कि मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. उसमें सभी ये 3 लोगों को और सभी बुजुर्गों को रेस्पेक्ट देना चाहिए. उससे अपना खुद का श्रेय हो जाता है. पहले तो लॉ में इतना बाय चॉइस जाते नहीं थे. आजकल लोग बाय चॉइस जा रहे हैं, बहुत अच्छा प्रिपरेशन कर रहे हैं. अपॉर्चुनिटीज बहुत है. वैसे तो वकील बन सकते हैं, आजकल तो इमीडिएटली कॉलेज होने के उपरांत इमीडिएटली मैजिस्ट्रेट्स बन सकते हैं, अच्छे प्रैक्टिशनर्स बन सकते हैं, कॉर्पोरेट में कर सकते हैं, इंटरनेशनल लॉ में कर सकते हैं. स्कोप तो बहुत ज़्यादा है. आजकल बहुत फील्ड में वकीलों का, लॉ ग्रेजुएट्स का नेसेसिटी है. और आजकल के जो यूनिवर्सिटी में ग्रेजुएट हो रहे हैं बहुत अपना बहुत काम करते हैं और एंड दे आर वेरी ब्रिलियंट. ऑल द वेरी बेस्ट टू देम. इसमें ये है कि देखिए, मतलब जो भी राष्ट्र में कोई भी चीज होना चाहिए, मतलब कानून के हिसाब से चलता है. क्या कानून है, कैसा बनेगा, कॉन्स्टिट्यूशन का अंदर है, कॉन्स्टिट्यूशन से बाहर है, ये सभी देखने के लिए वकीलों को इजी हो जाता है कि वही उनका सब्जेक्ट है और वो उसको चैलेंज कर सकते हैं. देश के लिए अच्छा काम होगा. आपको याद रहेगा कि प्रायर टू इंडिपेंडेंस भी मतलब वकीलों का बहुत योगदान रहा पहले भी, और पार्लियामेंट में, असेंबलीज में भी उनका बहुत योगदान रहा. मेरे ख्याल में अभी आगे भी ऐसे उनका अच्छा काम रहेगा. My message to all youngsters is to take up law, those who take up law as a profession, to take it up with dedication, honesty, integrity, and to do it as a service and consider the fee and other benefits of the profession as a byproduct. KLE सोसायटी साधारण 109 वर्ष झाली स्थापना आणि मुंबईला आर्थिक कॅपिटल म्हणतो देशात. तिथं आमचे कॉलेज करायचं फार इच्छा होतं. गेल्या 12 वर्ष झाला मी ते शिक्षण देतो मुलांना. आज लॉ कॉलेज कोर्ट मुलांना ट्रेनिंग द्यायचं, हे पार्ट ऑफ ट्रेनिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात त्याला. तर पुष्कळ कॉलेज ह्याच्यात भाग घेतले होते आणि जस्टिस सुप्रीम कोर्ट जज अरविंद आले, त्यानंतर हायकोर्टचे जज आले ते देसाई, आपले जाधव साहेब, आणि रिटायर चीफ जस्टिस कर्नाटक ते. त्याच्यामुळं मुलांना एक मार्गदर्शनसाठी हे आम्ही कार्यक्रम करत असतो. KLE सोसायटी 6 लॉ कॉलेज चालवतो आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रात. तर मुंबईला हा लॉ कॉलेज सुरू करून आम्ही 8 वर्ष झाला. 8 वर्षात पुष्कळ जजेस म्हणून मुलांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं, हेच कार्यक्रम असते. आज कार्यक्रम फारच छान बोलले, ॲडवाईस छान व्यवस्था केले. आणि मुंबईला आम्ही आल्यावर अजूनही चांगले शिक्षण द्यायचं आमचे प्रयत्न आहे, वेगवेगळ्या सब्जेक्ट. तर पुण्याला आम्ही हॉस्पिटल सुरू केलेलं आहे 300 बेडचे. महाराष्ट्रात पूर्वीपासून अक्कलकोट, बार्शी, सोलापूरमध्ये आमचे शाळा आणि कॉलेज खूप जुनं आहे.
तर आम्हाला भाषापेक्षा शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि आमचे साधारण 40% शिक्षण संस्था म्हणजे गावात म्हणजे रुरलमध्ये शेतकऱ्यांची मुलं, मध्यम वर्गची मुलं, गरीब मुलांना शिक्षण द्यायचं हा परंपरा KLE सोसायटीचा आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.